तुमच्या बेसनात गाठी होत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तो प्रॉब्लेम तुमचा सुटणार आहे. किती सुंदर कलर आहे आणि हे हटून केलेलं पिठलं आहे. यामध्ये एकही गाठ नाही आहे आणि छोटी छोटी असेल तर ती चवीला खरंच खूप छान लागते पिठलं. तुमचं पिठलं जर तुम्ही हटून केल्यावर गाठी होत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या नक्की लक्षात येईल की कोणत्या पद्धतीनं हे पिठलं, बेसन किंवा झुणका बनवलेला आहे. खरंच खायला खूप छान लागते. बघून वाटतच असेल तुम्हाला, ह्याची चवही कळतच असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीनं हे बेसन केलेलं आहे. तर यासाठी मी कांदा कट करून घेतलेला होता. एक मस्त कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल तापू द्यायचं. तेल थोडंसं तापलं की यामध्ये आपल्याला जिरी मोहरी टाकायची आहे आणि तेल थोडंसं जास्त टाकलं तर पिठलं छान लागतं. किंवा खूप जण काय करतात, बेसनावर तेल टाकून खातात. तर आम्ही काय करतो, तर बेसन करतानाच थोडंसं तेल जास्त टाकतो. याला काही तेलाची आवश्यकता नसते. कमी तेलातही अगदी छान चवीचं बेसन तयार होतं. तर आता तेल तापलेलं आहे. आपल्याला यामध्ये जिरी मोहरी टाकायची आहे. सुरुवातीलाच टाकल्या गेली. आज तेल तापल्यावर पण मी थोडीशी अजून टाकणार आहे, कारण जेव्हा मोहरी तेलामध्ये फुटते तेव्हाच कोणत्याही भाजीच्या फोडणीचा खमंगपणा हा त्या भाजीमध्ये उतरतो. तर आता छान तेल तापलेलं आहे. अजून थोडीशी मी जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे यामध्ये. आणि बेसनाला कांदा हा जरा जास्त टाकायचा, त्यामुळे काय होतं, चव छान येते. लसूण पण मी यामध्ये नकलून टाकलेला आहे. दोन्ही छान तळून घ्यायचं आहे. खूप जास्तही आपल्याला कांदा तळून घ्यायचा नाही, थोडासा जाडसर पाहिजे आणि तो कमी तळलेला पाहिजे. चवीसाठी हिंग पण टाकलेला आहे, त्यामुळे बेसनाचं पचन अतिशय छान पद्धतीनं होतं. कोणताही त्रास होत नाही आपल्याला बेसन खाल्लं तर, कारण खूप जणांना बेसन खाल्ल्यावर पोट गच्च होतं. तर अशा पद्धतीने बनवलं तर नक्कीच नाही होणार. मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे आणि बेसन हे थोडंसं तिखटच पाहिजे तरच बेसन खाण्यात मजा येते, नाहीतर खूप सपक असेल तर काहीच टेस्ट लागत नाही. चवीनुसार हळद टाकायची आहे आणि हळद थोडी जास्त टाका, त्यामुळे कलर अजूनच छान येतो बेसनाला. मस्त थोडंसं तेलामध्ये तळून झालं की छान पाणी टाकायचं. जेवढं बेसन करायचं तेवढं पाणी आपण एकदाच टाकून घ्यायचं आहे, नंतर पाणी टाकणार नाही आहेत आपण. आणि आम्ही ह्यामध्ये थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकतो. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, पण नक्कीच टाकून बघा. त्यामुळे काय होईल, बेसनाची चव खरंच खूप छान लागते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडंसं हलवून घ्यायचं आहे मीठ विरघळेपर्यंत. आता छान याला उकळी येऊ द्यायची आहे आणि आपण काय करणार आहोत, उकळी आली की जो आम्ही हरभऱ्याच्या भाजीला वगैरे तुराटी जे असतं ना, त्याचा जो दांडा असतो तो आमच्या घरात ठेवलेला आहे. त्याने बेसन हटून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, याला गाठी होत नाही आहेत. किंवा तुम्ही चमच्याच्या दांड्याने जरी हलवलं तरी गाठी तयार होणार नाही आहेत त्यामध्ये. आता एका हाताने मी बेसन टाकत आहे आणि काडीने हलवून घेत आहे. त्यामुळे काय होतं, आपण जेव्हा हटतो ना तेव्हा सगळ्या गाठी फुटल्या जातात आणि थोडीफार शिल्लक राहिली तर त्या आपण कशा फोडायच्या ते पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छान आपल्याला घट्ट पातळ ज्या पद्धतीनं बेसन करायचं आहे त्या पद्धतीनं करायचं आहे. जर तुम्हाला भात किंवा भाकरीसोबत खायचं असेल किंवा काला बनवून खायचं असेल तर थोडं पातळ करा, नाही तर मग थोडंसं घट्टसर पिठलं छान लागतं. आणि पिठलं हे गरम गरमच खाल्लं पाहिजे, तरच खाण्यात खरीच खूप मजा असते. आता आवश्यकतेनुसार पीठ टाकून मी मस्त बेसन हटून घेतलेलं आहे यात दांडीच्या साह्याने. याने तुमच्याकडे आता नसेलच तर तुम्ही काय करू शकता, चमच्याचा जो दांडा मागचा असतो ना त्याने हटून घ्यायचा आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर आता काय करायचं आहे, यामध्ये गाठी होऊ नये म्हणून आपल्याला थोडंसं ह्याच्यावर झाकून ठेवायचं आहे. आणि हे जे झाकून ठेवतो का, त्याच्यामुळे पिठल्यातल्या पूर्ण गाठी फुटणार आहेत आणि ते पिठलं किंवा बेसन चवीला खरंच खूप छान लागणार आहे. तर बघू शकता, आता आपण हलवून घेतल्यावर तुम्हाला यामध्ये गाठी दिसणार नाही आहेत. सगळ्या गाठी छान फुटलेल्या असतील. आणि जे आपण पाण्यात मिक्स करून पीठ टाकतो ना, तर त्याच्यापेक्षा तर खरंच खूप छान लागते हे बेसन. नक्कीच खाऊन बघा. पहिल्या काळात तर याच पद्धतीनं केलं जायचं, पण काही वर्षांनी काही दिवसानंतर त्यामध्ये गाठी होतात, काहीतरी होतं म्हणून, किंवा लग्न कार्यामध्ये किंवा काही कार्यक्रमामध्ये जर बेसन बनवायचं असेल तर त्यांचं खूप जास्त प्रमाणात बेसन असतं. म्हणून सोपा उपाय म्हणून ते काय करतात, पाण्यात बेसन मिक्स करून
त्याची फोडणी देतात, पण त्याच्या चवीत आणि ह्याच्या चवीत खरंच खूप फरक पडतो. खायला म्हणाल तर हेच बेसन खूप चविष्ट लागतं. तर अशा पद्धतीने आपलं बेसन तयार झालेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जावाजावांच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. तर बघू शकता अतिशय सुंदर रंगाचं गरम गरम पिठलं